मुंबई महानगरपालिकेतील खासगी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना त्यांना त्यांची सगळी देणी ही नेमणुकीच्या तारखेपासून दिली पाहिजेत आणि ती 10% व्याजाने दिली पाहिजेत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिला होता. मुंबई महानगरपालिकेने त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि तारखांवर तारखा घेण्याचा फंडा वापरून या शिक्षकांना अक्षरशः बेजार केलं. शेवटी ही सगळी मंडळी जे आजारी होते, शिक्षक त्यांना चक्रा मारणं शक्य नव्हतं, ती सरेंडर झाली, हतबल झाली आणि 20% परवानगीच्या तारखेपासून ती पेन्शन घ्यायला मजबूर झाली. असं अत्यंत क्रूर, संवेदनाहीन मानसिकतेचं प्रशासन आणि ह्या प्रशासनाला पाठबळ देणार, त्याला संरक्षण देणार या सगळ्या भ्रष्ट प्रशासनाला सरकार, अशी सगळी महाराष्ट्रातली ही सत्य आणि वास्तववादी परिस्थिती आहे. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरुंडकर. माझा हा व्हिडिओ जर कोणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जर पोहोचवला, त्यांनी तो पाहिला आणि त्यांच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जर थोडीफार संवेदनशीलता जर उरलेली असेल, तर महाराष्ट्रातल्या शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकेल. नियम काय सांगतो की व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्ती पश्चात जी काही देणी असतील, पेन्शन असेल, ग्रॅच्युटी असेल, इतर काही देणी असतील, तर ती निवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी सगळा चेक एक रकमी त्या कर्मचाऱ्यांना मिळावा, जेणेकरून भविष्याचं जे नियोजन आहे जगण्याचं ते त्या कर्मचाऱ्यांना करता येऊ शकेल. शासनामध्ये एक अशी पद्धत असते की पुढल्या आर्थिक वर्षामध्ये किती कर्मचारी, कोणकोणते कर्मचारी निवृत्त होणार आहेत आणि मग त्यांची काय देणी द्यावी लागतील, तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन तशी तरतूद ही वित्तीय अंदाजपत्रकामध्ये करून ठेवायची असते. ही सर्वसाधारण पद्धत आहे. परंतु हा मुद्दा मी वारंवार मांडतोय आणि सरकार समर्थक जे लोक आहेत त्यांना राग येतो हा मुद्दा मांडल्यानंतर, की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार 2014 पासून इथे आल्यानंतर आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर हे नियम, कायदे, अमोक तरतुदी हे सगळं धाब्यावर बसवून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. कोणीही कोणाला घाबरत नाही. दाद मागणारी यंत्रणा ही संपुष्टात आलेली आहे भारतामधून. हा मुद्दा मी वारंवार बोलतोय, आजही पुन्हा पुन्हा मांडतोय. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विषय मी ह्यासाठी मांडला की उल्हासनगर महानगरपालिकेतली शिक्षण विभागातले जे शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, त्यांचा मुद्दा आता माझ्याकडे आलेला आहे. या महिन्यामध्ये या शिक्षकांना निम्मी पेन्शन देण्यात आलेली, अशी भीक लागलेली आहे उल्हासनगर महानगरपालिकेला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या जर तुम्ही सोशल मीडियाच्या पेजवर गेलात तर बड्या बड्या बाता मारल्या जातात. इथले महापौर, उपमहापौर, आमदार, खासदार या अशा करोडोंच्या विकासाच्या बाता मारतात. परंतु आपल्या ह्या कारभारामध्ये आपली सत्ता असताना वयोवृद्ध शिक्षक हे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी वणवण फिरतायत आणि त्यांना ठोस उत्तर देणारी कुठलीही यंत्रणा, कोणीही कर्मचारी महानगरपालिकेमध्ये नाहीये. आयुक्त मनीषा आवाळे यांच्याकडून तर संवेदनशीलतेची आशा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सोडून दिलेली आहे. संपूर्ण संवेदना हरवून बसलेल्या अधिकारी म्हणजे मनीषा आवाळे आहेत. आज हे जे सगळे शिक्षक आहेत ते माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला कॉल करतायत, त्यांची व्यथा मांडतायत. व्यथा मांडताना अक्षरशः काही शिक्षक रडतायत. त्यांची घरची मंडळी आजारी आहेत, ते स्वतः आजारी आहेत. काही लोक जे आधी रिटायर झालेले होते ते आता 70 मध्ये पोहोचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे निवृत्तीचं वय जे असतं ते 58-60 असं वय असतं, म्हणजे ती ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा आहे. मला एक सांगा की ह्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा अशी हमी देणारा कायदा आहे आणि इथे शासन यंत्रणाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन देत नाहीत, त्यांची कुठल्याही प्रकारची जी देणी आहेत ती देत नाहीत. आता 7व्या वेतन आयोगाचा फरक जो आहे तो लागू करण्याचा निर्णय 2019 मध्ये झालेला आहे. 2016 पासून हा सगळा फरक द्यायचा आहे. 2019 मध्ये शासन निर्णय झालेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 5 हप्त्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना हे पैसे द्यायचे होते. परंतु प्रश्न असा आहे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जर पैसे दिले तर मग कमिशन कसं मिळणार त्याच्यातून? त्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरांची जर बिले दिली
तर त्याच्यातून चांगलं कमिशन सुटू शकतं. अशा भिकार मानसिकतेचे लोक सत्तेमध्ये आणि प्रशासनामध्ये बसलेले असल्यानंतर या सेवानिवृत्तांचे जो काही प्रश्न आहे तो सुटण्याची कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत. दिवसेंदिवस हा सगळा प्रश्न जटिल होत चाललेला आहे. मुंबई महानगरपालिकेतील खाजगी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना त्यांना त्यांची सगळी देणी ही नेमणुकीच्या तारखेपासून दिली पाहिजेत आणि ती 10% व्याजाने दिली पाहिजेत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिला होता. मुंबई महानगरपालिकेने त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि तारखांवर तारखा घेण्याचा फंडा वापरून या शिक्षकांना अक्षरशः बेजार केलं. शेवटी ही सगळी मंडळी जे आजारी होते, शिक्षक त्यांना चक्रा मारणं शक्य नव्हतं, ती सरेंडर झाली, हतबल झाली आणि 20% परवानगीच्या तारखेपासून ती पेन्शन घ्यायला मजबूर झाली. असं अत्यंत क्रूर, संवेदनाहीन मानसिकतेचं प्रशासन आणि ह्या प्रशासनाला पाठबळ देणारं, त्याला संरक्षण देणारं या सगळ्या भ्रष्ट प्रशासनाला सरकार, अशी सगळी महाराष्ट्रातली ही सत्य आणि वास्तववादी परिस्थिती आहे.